अगं किती वेळ आवरा की पटापटा. अहो हे काय झालंच की. अगं बाई एवढा बा कुणाचा? अगं काल जयश्री घेऊन आली नव्हती का, त्यांचाच आहे. हा तिचा आहे वय. होय. अगं जयश्री शिरा घेऊन आली नव्हती का, काय भारी शिरा केलता जयडीनं. होय होय. काय महिला मंडळ कॉर्नर सभा लावली काय? काय नाही बाई, काम सोडून आमच्या नशिबात दुसरं काय आहे का? करा करा, काम तर करायलाच पाहिजे. तू नुसती फिर गावभर आणि आम्हाला सांग काम करा म्हणून. अगं तुझ्यासारखी आई मिळाल्यावर कशाला काम करायला लागतंय मला? नुसतं गोड गोड बोलून गुंडाळा आम्हाला. हसतेस काय? तू कधी शिकणार आहेस समधी काम? शिकीन ग. अगं उद्या लगीन झाल्यावर काय आम्ही येणार आहे तुझ्या घरात काम करायला? शिकते म्हणलं ना. अक्का आता स्वयंपाक शिकायला लागलेस की हळूहळू की? लागले करायला. अगं पण आता पतूर सगळं जमाय पाहिजे होतं. काय ग, ती जयडी हिच्या बरोबरचीच ना, मग ती कशी करते सगळी कामं? अक्का उगाच लोकांच्या पोरी संग आपल्या पोरीची तुलना करू नका. अगं तुलना नाही करत, पण ती कशी सगळी कामं करती? अगं ती अभ्यासात चांगली आहे, घर कामाला पण चांगली आहे, वागाय बोलाय पण चांगली आहे, म्हणून सांगते. पण मला एक कळत नाही, जेडी अशी कशी बरं? म्हणजे पुष्पातांचा स्वभाव कसा आहे त्याच्या बरोबर विरुद्ध आहे, हाय का नाही? वय अगं ती समाधान भाऊजींवर गेली आहे. आणि पुष्पाताई संग बोलायचं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारल्यासारखंच आहे. म्हणूनच मला जेडीचं कौतुक वाटतं बघा. त्यांच्या पोटाला येऊन सुद्धा पोरगी किती समजूतदार आहे. अगं जीजींचे संस्कार दुसरं काय. आता अजिंक्य नाही वय, तो बी किती चांगला आहे. होय, नाहीतर पुष्पाताईंसारखं होऊन काय उपयोगाचं? सगळी माणसं तोडूनच बसायचं. हे दोन पोरं किती समजूतदार आहेत का नाही? वय बाई. वय वा अक्का, ते मागे जयडीनं हात कापून घेतलं असं का केलं असेल होती ना? अगं कोण काय हौसेनं करतं वय असं? अगं लहानपणापासून लई लाडात वाढली ती, मागल ते मिळालं. घरच्यांनी कधी कुठल्या गोष्टीला तिला नाही म्हणलं नाही. अगं लहानपणापासून घरच्यांनी अजिंक्यचं स्वप्न दाखवलं. ते स्वप्न बघतच ती लहानाची मोठी झाली, आणि आता ते स्वप्न पूर्ण होत नाही म्हणल्यावर वाईट वाटणारच की तिला बी. अहो पण हात कापून घेणं म्हणजे जरा. अगं तिचं बी मन हाय, तिला बी वाईट वाटलं असेलच की. आणि भावनेच्या भरात उचललं असेल पाऊल. पण आता परत तिनं असं काय करू नये म्हणजे झालं बाई. वय एवढी गुणाची पोर आहे, असं काही विपरीत घडायला नको. सगळं तिच्या मनासारखं होऊ दे. चला बाई आटपा लवकर, आपल्या गप्पा काय संपायच्या नाहीत. पुन्हा आणि मॅडम म्हणायच्या काय ते कुठलं महिला मंडळ आणि कुठली सभा? कॉर्नर सभा. हा कॉर्नर सभा. काय एक एक कुठलं शिकून येते काय माहिती. अहो मॅडम जरा उठा, भांडी उचलाय मदत करा. करते की. हा आणि हे बघ, ते जडीचा डबा तेवढा देऊन ये, नाहीतर राहिला म्हणजे राहिलीतच. रिकामा डबा देऊ नको वारतोंड करून. आळू वड्या केल्यात त्या नेऊन भरून दे. होय ग माझ्या आई. हा जीजे जीजे अशी का ग एकटी बसली आहेस? मग काय करू? आता काय करतीस? झोप जा की. आता सारखी झोप येते वय, आणि काय ग सारखं झोपायचंय? मग आता काय कुठे कामाला जातीस का काय? अगं आराम करायच्या वेळेत दुसरं काय करणार आहेस? तसं नाही ग पोरी, झोपलं की नजर सारखी आडीला लागून राहते बघ, आणि डोसक्यासारखा आजाचाच विचार येतो. पोराची लई आठवण येते ग मला.
अगं जिजे जिजे अगं किती आठवण काढशील, येतील की सुट्टीला. आता कवा त्याचं ट्रेनिंग संपायचं आणि तो कधी यायचा? अगं ट्रेनिंग संपायच्या आधी बी सुट्टी असते 1 महिन्याची. सांगितलं नव्हतं वे अजिंक्यांनी. हे बघ, आधी बेसिक ट्रेनिंग असतं, मग 1 महिन्याची सुट्टी, मग ऍडव्हान्स ट्रेनिंग, आणि त्यानंतर बी सुट्टी असते, आणि मग पोस्टिंग असते. आता कवा त्याचं ते कसलं ते बेसिक काय ट्रेनिंग संपायचं काय माहित. अगं संपल, तू नको काळजी करू. माझं पोरग कसं असेल, तिथे राहून कसा दिसत असेल काय माहित. मस्त आहेत, आणि आर्मी कट मध्ये तर आधीपेक्षा लय भारी दिसतात. पण तुला काय ग माहित ते मस्त दिसतोय ते? अगं म्हणजे मस्त दिसत असतील ना, असं म्हणायचं होतं मला. हा हा. काय जीजी गप्पा चालल्यात वाटतं. हो अग, आजचाच विषय चाललाय. ये की बस. काय म्हणतेस मग? काय नाही, काल तुम्ही शिरा पाठवला होता ना, तोच डबा परत द्यायला आले. शिरा? आणि मी कधी पाठवला ग? अगं जीजी, मीच लिहिला होता काल डबा. आपल्यात काल शिरा केला होता का नाही, मग शीतलसाठी घेऊन गेले. आणि तूच नाही का मला मागं सांगितलं होतंस की शीतलला शिरा आवडतो म्हणून, म्हणून तिच्यासाठी घेऊन गेले. हा बरं केलंस. अशी शाण्यासारखी वागत जा. का ग जीजे, मी काय शाण्यासारखी वागत नाही वे? अगं तसं नाही. शीतल, तूच सांग, मी काय शाण्यासारखी वागत नाही वे? वागते की, माझ्या घरी तर हिच कौतुक चाललं होतं. अगं शानच बाळ आहे माझं, पण मध्येच काय होतं काय माहित. काय नाही होत. शीतल, तू चहा घेणार आहेस का? नाही नको, आत्ताच अळूवड्या खाऊन आले. अरे वा, अळूवड्या होय, आणल्यात बघ की डब्यात. बघू. अगं भारीच की, थँक्यू बर का. चला मग येऊ का? का ग, काय एवढी गडबड करते जायची? जाते की जीजी. बर, रात्री जेवण झालं येशील का ग? का काय काम होतं का? अगं काम असं काही नाही, बस फिरत फिरत गप्पा मारल्या असत्या. जेवल्यावर जरा चालावं म्हणतात ना, म्हणून म्हंटल. बघ की जमलं तर ये ग. बघते, येऊ का? हा जेडे येते. हा हो. हा. शीतल, अगं इकडे की. काय ग, काय झालं? अगं काल आपला परीक्षेचा विषय निघाला होता ना, मी तुझ्यासाठी माझ्या जुन्या नोट्स काढून ठेवल्यात. थांब आणते. पण कशाला? अगं थांब आणते. अगं आणू दे की, तुझाच फायदा होईल. जेडी आमची अभ्यासात लई हुशार आहे बघ, वर्गात कधी पहिला नंबर सोडत नाही बघ. आणि काय ग, यंदा पास होतेच ना? नवून सांगते कोणाला? कधी आहे का निकाल तुझा? लागल की 10-15 दिवसात लागल. हो बाया, लवकर पास उमे झालं. हे घे, फक्त एवढं जरी वाचलंस ना तरी डोळे झाकून पास होशील. जर काय अडलं तर मला विचार. बर मग येऊ का? जीजी येते. हा